UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सागर निवासांनी भाजपा नेत्यांचं विचार मंथन, अधिकाधिक वेळ मतदारसंघामध्ये द्या, प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा, महायुतीमधील नेत्यांविरोधात अपशब्द टाळा, फडणवीसांचा नेत्यांना कानमंत्र। आधीचे पंतप्रधान निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि यात सरन्यायाधीशही उपस्थित राहायचे, मग गणपती पूजनाला मोदी गेले तर इतका गजब का, फडणवीसांनी ट्विट करत विरोधकांना फटकारलं। तेव्हाचे न्यायाधीश सार्वजनिक कार्यक्रमात गेले होते, आरतीच्या नावाखाली खासगी भेटीसाठी गेले नव्हते, फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। फक्त हिंदूंशी व्यवहार करेन अशी प्रत्येकानं शपथ घेतली पाहिजे, सर्वधर्म समभाव आपण मानायचा नाही, भाजपा आमदार नितेश राणेंचं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान। कुठल्याही धर्म आणि समाजाबद्दल वाईट बोलता कामा नये, समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांचा राष्ट्रवादी विरोधच करत राहील, कायदेशीर कारवाईसाठी मागे पुढे पाहणार नाही, अजितदादांचा इशारा। मला ज्ञान शिकवणाऱ्या अजितदादांनी घर फोडलं हे आधी मान्य करावं, शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेशावेळी भाग्यश्री आत्रामांनी अजित पवारांना सुनावलं। धर्मराव बाबा शेर तर मी शेरनी, कार्यकर्त्यांना कुणी हात लावाल तर हात कापून टाकेन, भाग्यश्री आत्रामांचा अप्रत्यक्षपणे वडिलांनाच इशारा। नव्या पिढीमध्ये स्फूर्ती असते, पण बोलताना मर्यादा पाळाव्यात, मी माझ्या मुलीला शिकवू शकलो नाही, स्वतःचे वडील सोडून त्यांनी नवीन वडील शोधलेत, लेकीच्या पवार गटामधल्या पक्षप्रवेशावर धर्मराव बाबा आत्राम यांची प्रतिक्रिया। शिंदेगडाच्या बुरखा वाटप कार्यक्रमावर भाजपचाच आक्षेप, भायखळ्यामध्ये शिंदेगडाच्या यामिनी जाधवांकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप। लोकांच्या भावना जिंकणं महत्वाचं, लोकसभेत हारण्याचं दुःख नाही, बुरखा वाटपाच्या कार्यक्रमाबाबत शिंदेगडाच्या यामिनी जाधवांची प्रतिक्रिया। लोकसभेला 46,000चा फटका बसल्यावर फक्त मुस्लिम मतांवर डोळा ठेवून हे सुचतंय, सोयीनुसार भूमिका बदलण्याचं काम, ठाकरे गटाची यामिनी जाधवांवर टीका। खोटी साक्ष दिल्याप्रकरणी पूजा खेडकरला हायकोर्टाची नोटीस, कोर्टाकडून पूजा खेडकरला 3 आठवड्यांची मुदत, 26 नोव्हेंबरला पुढील सुनावणी। माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन, दीर्घ आजारानं वयाच्या 72व्या वर्षी प्राणज्योत मालवली, गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमधल्या एम्स रुग्णालयामध्ये सुरू होते उपचार। कोलकाता अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी राजीनामा देण्यास तयार, आंदोलक डॉक्टर चर्चेसाठी न आल्यानं बॅनर्जींनी मागितली माफी। 20% घरांच्या किमतीमध्ये नियंत्रणात येणार, प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत, म्हाडानं निश्चित केलेल्या किमतींवर फक्त 5 लाखांपर्यंतच अतिरिक्त रक्कम घेता येणार। मायक्रोसॉफ्टची हिंजवडी आयटी पार्कमध्ये 520 कोटींची गुंतवणूक, मायक्रोसॉफ्ट इंडियाकडून आयटी पार्कमध्ये 16 एकर जमीन खरेदी। सरसकट सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये 6,500 रुपयांची पगारवाढ 2020 नाही तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं, काँग्रेसचा आरोप। पश्चिम रेल्वे गणेश भक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री 8 जादा लोकल फेऱ्या चालवणार, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय। कोकणामधल्या गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी 14 अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्यात येणार, खेड CSMT आणि खेड पनवेल रेल्वे चालणार। गोंदिया जिल्ह्यामध्ये आलेल्या पावसामुळे अद्यापही पूर परिस्थिती कायम, शेतकऱ्यांसह मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, पुराच्या पाण्यामध्ये गुराखी वाहून गेल्याची घटना। पुण्यामध्ये अनंत चतुर्दशीला पावसाची विश्रांती, 16 सप्टेंबरपासून विदर्भात पावसाला सुरुवात होणार, कोकणातील रत्नागिरी, रायगड, साताऱ्यासह मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।